जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील. चला तर मग आजच्या या बाल निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जेव्हा नेहमी ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात, सर्वांना सुख देणारा ज्ञानाची मूर्ती असून आकाशासारखा व्यापक अलिप्त असा परमात्मा तूच आहेस. सत्व रजतम या गुणांच्या पलीकडे असणारा, निर्मळ, अखंड, पवित्र व सर्व प्राण्यांमध्ये साक्षीरूप असणारा अशा सद्गुरूंना नमस्कार. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवांना, आई वडिलांना व त्याचबरोबर घरातील थोर माणसांना नमस्कार करणे. दिनचर्या पूर्ण करणे. अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करणे. यानंतर इथे आपण आज श्री मारुती स्तोत्र श्रवण करणार आहोत. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता, रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा, सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता, भव्य सिंदूरलेपणा, लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषिका, ध्वजांगे उठली बाहो, आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कापती भये, ब्रह्मांडे माईले नेनो, आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भरकुटी ताठिल्या बळे, पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले वरी, सुवर्णकटिका सोटी, घंटा किंकिनी नागरा, ठकारे पर्वता ऐसा, नेटका सड पातळू, चपळांग पाहता मोठे, महाविद्युलते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे, मंद्रांद्री सारका द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे, आनिला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुळना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा, एवढा होत असे, तयाची तुलना कोठे, मेरू मंदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेडे, वज्रपुष्ये करू शके, तयाशी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाडे, भेदिले शून्यमंडळा, धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्याती, स्तोत्र पाठे करुनिया, भूतप्रेत संबंधादी, रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने, हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्र कळा गुणे, रामदासी अग्रगणू, कपी कुळासी मंडणू,
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. इति श्री रामदास संस्कृत संकट निरसम मारुती स्तोत्रम संपूर्णम. तर इथे आपण आता श्री मारुती स्तोत्र श्रवण केले. लहानपणापासूनच मुलांमध्ये सामर्थ्य, शक्ती तसेच व्यायामाची सवय लागावी यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतींची स्थापना केली. तर यामुळे आपल्या मुलांना आपण लहानपणापासून व्यायामाची सवय ही नक्की लावावी. यामुळे मन एकाग्र होण्यास, त्याचबरोबर अभ्यासामध्ये मन रमण्यास याची नक्कीच मदत होते. तर आता इथे आपण एक कर्तव्यपूर्ण करणारी कथा श्रवण करणार आहोत. आयुष्यात पाहिजे ते मिळवण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे आपली मेहनत, प्रयत्न, आत्मविश्वास. कारण जगात अशक्य असे काहीच नाही. फक्त एखादी गोष्ट ठरवावी लागते, त्या गोष्टीचा पाठलाग करावा लागतो आणि एक दिवस ती गोष्ट आपल्या जवळ आलेली असते. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे जी आयुष्याच्या वाईट दिवसात जगण्याची प्रेरणा देईल. एका गावात एक गरीब कुटुंब मोलमजुरी करून आपली मुलगी संध्या हिला घेऊन बरोबर राहत होतं. मुलगी खूप हुशार होती. तिला शिकून पुढे जिल्हाधिकारी व्हायचे होते. कसंबसं वडिलांनी तिला 10वी पर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षणासाठी परगावी जावे लागणार होते. त्या गावातील बरेच पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवत नव्हते, तर लग्न करून मोकळे व्हायचे. संध्यालाही या गोष्टीचीच भीती वाटत होती. पण म्हणतात ना, संकटात मार्ग दाखवण्यासाठी देव आपली मदत करतोच. त्याचप्रमाणे संध्याचे रमेश नावाचे एक शिक्षक आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड कसे द्यायचं, कसं वागावे, कसं बोलावे अशा प्रकारे ते शिकवत असत. ज्यावेळी संध्या 10वी पास झाली, जिल्ह्यात पहिली आली, तेव्हा तिचे सर्वत्र कौतुक करू लागले. पण पुढील शिक्षणासाठी तिला परगावी जाण्यासाठी विचारले तेव्हा वडील म्हणतात, पोरी पुढील शिक्षण परगावी, खर्चही खूप, तिकडे तुझ्याकडे कोण लक्ष देणार, आम्हाला हे कसं शक्य आहे, असे वडील बोलत असतात. तेवढ्यात तिचे शिक्षक अभिनंदन करायला घरी येतात. तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करायला हवे. 12वीमध्ये ती राज्यात प्रथम आली पाहिजे, असे विचार रमेश गुरुजी मांडतात. तोच तिचे वडील म्हणतात, आम्ही गरीब आहोत गुरुजी, पुढील शिक्षणाचा खर्च हा झेपणार नाही. त्यावर गुरुजी म्हणतात, त्याची चिंता तुम्ही करू नका, संध्याच्या शिक्षणाचा खर्च हा मी घेतो. कारण माझे या जगात कोणीच नाही. कारण मी गरिबी खूप जवळून पाहिली आहे. गरिबीविषयी विचार करत राहिलो तर आपण नेहमी गरीबच राहतो. मला फक्त एवढे समजते, आपले कर्म करत राहा, देव आपल्याला अवश्य फळ देतो. या गोष्टीमुळे संध्याच्या वडिलांना एक नवीन प्रेरणा मिळते. तेव्हा तिचे वडील म्हणतात, पुरी अधिक मेहनत करू, पण तुला शिकवू आणि गुरुजी तुमची मदत लागली तर अवश्य कळवू. अशाच पद्धतीने संध्याचे पुढील शिक्षण सुरू झाले. राज्यात 12वीमध्ये संध्या पहिली येते. राज्य सरकार संध्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च हा उचलते. यानंतर संध्या मागे न पाहता खूप मेहनत करते आणि काही वर्षातच एक दिवस जिल्हाधिकारी बनते. पण जेव्हा ती तिच्या गावी जाते तेव्हा तिच्या शिक्षकांची बदली झालेली असते. गुरुजींनी दिलेली शिकवण संध्या नेहमी आठवत असते. यशाचे श्रेय आपल्या गुरुजींना देत असते.
आणि देवाला प्रार्थना करते. ज्या गुरुजींमुळे मला हे यश मिळाले ते शिक्षक मला एक दिवस तरी नक्की भेटावेत. एक दिवस शाळेचा दौरा करत असताना संध्याला एक आवाज कानावर येतो. तो असतो मुलांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचा. संध्या वर्गात जाऊन पाहते तर तिथे तिचे रमेश गुरुजी शिकवत असतात. वयाने वृद्ध झालेले संध्या जवळ जाते, त्यांच्या पायांना स्पर्श करते आणि आशीर्वाद घेते. तेव्हा ते म्हणतात, आपण कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही. संध्या म्हणते, सर, मी तुमची विद्यार्थिनी. आपण माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षणासाठी प्रेरित केले होते. आज मी जिल्हाधिकारी बनले आणि हे सर्व तुमचे श्रेय आहे. तेव्हा तिला गुरुजींनी ओळखले, पाठ थोपटली, भरभरून आशीर्वाद दिले. म्हणूनच आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यासाठी खचून न जाता प्रयत्न हे प्रामाणिक हवेत. कारण जीवनात अशक्य काहीही नाही. फक्त अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला योग्यरित्या पूर्ण करण्याचा मार्ग शोधायचा. त्यासाठी आत्मविश्वासाने अथक प्रयत्न करायचे. म्हणून म्हणतात ना, असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य ते साध्य करिता सायास. जय जय रघुवीर समर्थ. इथून पुढचे सुद्धा तुम्हाला समर्थ बाल निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा श्रवण करायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आणि आजचे हे बाल निरूपण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच हे निरूपण आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. धन्यवाद.